20 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातही या आंदोलनाला समर्थन असून बुधवारपासून सर्व आंदोलक कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत। वीज विभागातील 3ही कंपन्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे। बुलढाणा जिल्ह्यात देखील या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। याच अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी बुधवार मध्यरात्रीपासून संपावर गेलेत। त्यामुळे वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर सामावून घ्यावे, वीज कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तिथे नियमित पदभरती करू नये यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसेल तर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 28 आणि 29 फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संप केला होता। तर मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून बेमुदत संपाचा इशाराही दिला होता। त्या अनुषंगाने कर्मचारी संपावर गेले आहेत। आज महाराष्ट्रामध्ये महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीमध्ये चालू असलेल्या विद्युत कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांच्या संपाला अनुसरून आज आम्ही प्रत्येक महाराष्ट्रातील सब डिव्हिजन लेवलवर धरणे आंदोलन करत आहोत। मित्रहो, आपल्याला माहीत आहे की ग्राहक राजाला औद्योगिक, सामाजिक आणि धार्मिक क्रांती करत असताना, हरित क्रांती करत असताना परमनंट कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे विद्युत कंत्राटी कामगार जीवाची पर्वा न करता रात्र दिवस, ऊन, वारा, पाऊस या तिन्ही ऋतूमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी परमनंट कर्मचाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात। परंतु याची दखल शासनाच्या लेवलवर कुठल्याच प्रकारे घेतली जात नाही। त्यांना शाश्वत रोजगाराची हमी नाही, त्यांना वेतनाची हमी नाही। नुसतं कायदे करून पुस्तकात बंद आहे। समान वेतन समान कायदा हा नुसता राज्यघटनेच्या कोणत्या कोण्यामध्ये सळत बसलेला आहे। या कंत्राटी कामगारांना त्याचा मागमूत सुद्धा नाही। तो शासनाने प्रत्यक्ष अंमलात आणून या कर्मचाऱ्यांच्या न्याय द्यावा, या